आता मी थोडं जाण्याचा प्रयत्न करत आहे त्या खाली. हो हो हो, आणि मी मित्रांनो याच्या खाली गेलेलो आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, शुभ सकाळ. आज मी सकाळी सकाळी या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे. आणि मी ज्या ठिकाणी आहे, मी ज्या डोंगराच्या पायथ्यापासून पुढे पुढे चालत आहे, इथे सर्वत्र धुकेच धुके आहे आणि रिमझिम पाऊस पडत आहे. हा निसर्ग बघून, हे धुके बघून आणि रिमझिम पाऊस बघून मन एकदम प्रसन्न होतं आणि लय भारी वाटतं. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल हे धुके, आणि या धुक्यामधून जाताना खूप मजा येते. आणि या ठिकाणी 2 म्हशी पण चरत आहेत. त्यातली एक म्हैस माझ्या मागे लागली होती, मी तिला दगड मारून पळवून लावली. आता आपण बघूया या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कसा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. या वरती सह्याद्री पठाराच्या वरती पन्हाळगड आहे आणि पन्हाळगडाच्या पायथ्यापासून मी पुढे पुढे निघालेलो आहे. या ठिकाणी रोड आहे, त्या रोडवरती मी स्कूटी थांबवलेली आहे आणि तिथून इकडे चालत या निसर्गामध्ये आलेलो आहे. आता मी तुम्हाला दाखवतो पुढचा निसर्ग कसा आहे. बघा मित्रांनो, या सह्याद्री पठाराला धुक्याने वेढलेले आहे आणि सर्वत्र हिरवागार निसर्ग आणि हिरवेगार गवत आहे. या ठिकाणी त्या 2 म्हशी आहेत, त्यातली लहान म्हस माझ्या मागे लागली होती आणि त्या म्हैशीला चारण्यासाठी आजी पुढे आलेल्या आहेत. त्या आजीने खूप आवाज दिला, पण म्हैस काय थांबली नाही, माझ्या दिशेने येऊ लागली, पण मी तिला दगडाने घाबरवून पळवून लावले. बघा मित्रांनो, हे धुके ज्या ठिकाणी हवा जात आहे त्या दिशेने पळत आहे. किती सुंदर निसर्ग आहे बघा मित्रांनो, मी या निसर्गामधून चालत असताना मला खूप मोठा दगड दिसला आणि ह्या दगडाचा आकार अंड्यासारखा आहे. बघा, हा दगड आहे आणि असा दगड आणखी एक पुढं आहे. हे दगड वरती सह्याद्री पठार आहे, या सह्याद्री पठारावरून गोलटत खाली आलेले आहेत. मित्रांनो, या सुंदर निसर्गामध्ये आल्यानंतर खूप मजा येते. आणि या ठिकाणी एक आजी म्हैसी घेऊन आलेल्या आहेत आणि या निसर्गामध्ये बसून या निसर्गाचा आनंद घेत आहेत. मित्रांनो बघा, आजी त्या दगडावरती बसलेल्या आहेत आणि आजींच्या 2 म्हैसी पुढे गवत खात आहेत. मित्रांनो, हा रोड कोल्हापूरवरून येतो आणि घुंगुरवाडीकडे जातो आणि वरती आहे पन्हाळगड, आणि पन्हाळगडला जाण्यासाठी मागून एक रोड वरती जातो. बघा, मी स्कूटीवरून आज प्रवास करत आहे, पण पाऊस आज खूप आहे आणि सर्वत्र धुके आहे. आता आपण ह्या रोडने आणखी पुढे जाऊया आणि निसर्गाचा आनंद घेऊया. मित्रांनो, या रिमझिम पावसातून आणि या धुक्यातून मी आता पुढे निघालेलो आहे. हा रोड सह्याद्रीच्या सानिध्यामधून जातो, त्यामुळे इथे जोरदार पाऊस पडतो आणि सर्वत्र धुके असते. तुम्हाला पण अशा निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नक्की या आणि असे निसर्गाचे दृश्य बघा. माझा आवाज वाऱ्यामुळे तुम्हाला कदाचित क्लिअर येत नसेल, कारण मी माईक लावलेला नाही. माईक पावसामध्ये भिजून खराब होईल म्हणून मी माईक लावलेला नाही. तर मित्रांनो बघा, या निसर्गाचा मी कसा अनुभव घेत आहे आणि या निसर्गामधून गाडी चालवायला खूप मजा येते. बघा, वारे किती जोरात आहे, माझी कॅब वाऱ्याने वरती उडत आहे. या रिमझिम पावसामधून वेगळाच अनुभव असतो गाडी चालवण्याचा, कारण पाऊस तोंडावर पडतो आणि गाडी चालवण्याची वेगळीच मजा येते. मित्रांनो बघा मित्रांनो, आता पाऊस जोरात यायला सुरुवात झालेली आहे आणि पुढचा नजारा बघा, पुढचा निसर्ग बघा. वरती सह्याद्री पठार आणि या सह्याद्री पठारामध्ये असलेले घनदाट जंगल आणि या जंगलामधून जाणारा हा रोड. रस्त्याने पुढे पुढे जात असताना वाटेमध्ये मला एक नैसर्गिक धबधबा, लहान धबधबा दिसला. बघा, एक नैसर्गिक धबधबा तयार झालेला आहे पावसामुळे. आता आपण या धबधब्याच्या खाली जाऊया. बघा, हो, मी आता धबधब्याजवळ आलेलो आहे आणि हा पावसामुळे तयार झालेला आहे. किती सुंदर धबधबा आहे बघा मित्रांनो. आणि या धबधब्याचे पाणी हातावर पडल्यानंतर वेगळाच अनुभव येतो आणि खूप मजा पण येते मित्रांनो. बघा,
दादा धबधब्याच्या खाली आलेलो आहे. हा निसर्गाने बनवलेला एक प्राकृतिक धबधबा आहे. कसं वाटतंय बघा. आता मी ह्याच्या खाली गेलो असतो पण पूर्ण भिजणार, या तोटामध्ये पण पाणी जाणार, त्यामुळे थोडासा जवळ गेलेलो आहे. पण ह्याच्याजवळ आल्यानंतर मला खूप मजा येत आहे. बघा मित्रांनो कसा आहे हा नैसर्गिकरित्या बनलेला धबधबा. आता मी थोडं जाण्याचा प्रयत्न करत आहे याच्या खाली. हो हो हो, आणि मी मित्रांनो याच्या खाली गेलेलो आहे. बघा मी थोडा याच्या खाली गेलो पण पूर्ण पाणी माझ्या कोटच्या आतमध्ये गेलं, कारण पाणी खूप जोरात पडत आहे. पण मजा खूप आली मित्रांनो. बघा अशा प्रकारे हा नैसर्गिकरित्या बनलेला हा धबधबा आहे. पण मला खूप मजा आली मित्रांनो, कारण या निसर्गामध्ये मजा घेण्यासाठी खूप काही आहे, फक्त त्याचा अनुभव घ्यायला लागतो. माणूस जेव्हा या निसर्गाचा अनुभव घेतो तेव्हा त्याला वेगळीच मजा येते. मित्रांनो आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामध्ये मी एका ठिकाणी थांबून त्या पावसाचा आनंद घेत आहे. कारण या पावसामध्ये भिजल्यानंतर वेगळीच मजा येते. आणि दिसत असेल तुम्हाला हा पाऊस किती जोरदार पाऊस पडत आहे. मी एका ठिकाणी गाडी थांबवून त्या पावसाचा आनंद घेत आहे. मी सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी आलेलो आहे. वरती सह्याद्री पठार आहे आणि त्या सह्याद्री पठारापासून खाली मी आलो आणि आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे बघा मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला देखील अशा पावसाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये या आणि या पावसाचा अनुभव घ्या. बघा किती जोरदार पाऊस पडत आहे, त्यामुळे खूप मजा येत आहे मित्रांनो अशा निसर्गामध्ये आणि अशा पावसामध्ये फिरण्यासाठी. बघा वरून ह्या ढगांनी सर्व आकाश वेढलेले आहे आणि या निसर्गामध्ये मी खूप मजा करत आहे आणि तुम्हाला देखील दाखवत आहे की सह्याद्री कशी असते आणि या सह्याद्रीमध्ये आल्यानंतर अनुभव कसा होतो. तर वेगळाच अनुभव येतो मित्रांनो. त्यामुळे अशा निसर्गाला नक्की भेट द्या. मित्रांनो प्रवास करत करत पुढे आल्यानंतर मला या ठिकाणी एक सुंदर नजारा दिसला. बघा हा आहे तो सुंदर नजारा. वरती सह्याद्री पठार आणि सह्याद्री पठाराची टोक धुक्याने पूर्ण पॅक झालेले आहे. बघा मित्रांनो पाऊस जोरदार येऊन गेलेला आहे आणि थोडा वेळ पाऊस उघडल्यामुळे मी या ठिकाणी थांबलेलो आहे आणि तुम्हाला हा आता नजारा मी दाखवत आहे. हे सह्याद्रीचे घनदाट जंगल आणि सह्याद्रीचे टोक बघा. सर्वत्र वरती धुकेच धुके आहे आणि वरती आणखी एक सह्याद्रीचे टोक आहे. तिथे एक दिवस जाण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आणि हा रोड ही गावे बघा. माणसे आता शेतामध्ये निघालेले आहेत मित्रांनो. माझ्यासारखा या निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल, स्कूटीवरून प्रवास पावसाळ्यात करायचा असेल आणि या पावसाचा आणि या धुक्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पण प्रत्यक्षात बाईक किंवा स्कूटी घेऊन अशा निसर्गामधून प्रवास करा. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात या निसर्गामधून प्रवास कराल तेव्हा तुम्हाला हा निसर्ग आणि या निसर्गाचा अनुभव येईल. आणि अशा मोसममध्ये प्रवास करण्याची वेगळीच मजा असते आणि आनंद वेगळाच असतो. मी तुम्हाला बोलून दाखवू शकत नाही. असा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, अशा निसर्गामध्ये तुम्हाला फिरायचं असेल आणि ते पण स्कूटीवर बाईकवर, तर प्रत्यक्षात तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. आणि या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र सह्याद्री पठारे आहेत आणि या सह्याद्री पठारामध्ये जोरदार पाऊस लागतो आणि या पावसामधून प्रवास करण्याची वेगळीच मजा असते. त्यामुळे तुम्ही नक्की या. एक दिवस सुट्टी काढून अशा निसर्गामधून नक्की फिरा. मग बघा हा निसर्ग तुम्हाला किती खुश करतोय आणि या निसर्गामधून प्रवास करण्याची मजा तुम्हाला कशी येते. हा सह्याद्रीचा डोंगर आहे आणि झाडांनी पूर्णपणे गच्च भरलेला आहे आणि दोन्ही साईडला दोन डोंगर आहेत आणि डोंगराच्या मधून हा रस्ता जातो. तिकडे पण एक डोंगर आहे, हा एक डोंगर आहे,
वरती एक डोंगर आहे आणि दोन्ही डोंगराच्या मधून हा जाणारा मार्ग आहे. सह्याद्री ज्या ठिकाणी आहे, जेवढ्या पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत, तिथून जे मार्ग जातात ते असेच डोंगरामधून जातात. आणि हे गाव आहे खोतवाडी. सुंदर अशी वाडी सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी वसलेली आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर व्ह्यू आहे. कारण इथल्या लोकांना निसर्ग खूप काय देतो. सह्याद्रीच्या आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहणारी ही माणसे. आणि खाली सर्वत्र भाताची शेती आहे, रोपा लावलेले आहेत आणि या ठिकाणी गवत अशा प्रकारे ठेवले जाते. बघा मित्रांनो, काय मजा येत असेल या माणसांना इथे राहायला. कारण इथे 4 महिने जोरदार पाऊस असतो आणि या पावसामध्ये इथे राहण्याची वेगळीच मजा असते. मित्रांनो, आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या सानिध्यामधून जाणारा रस्ता दाखवला आणि या रस्त्याने पुढे जात असताना वाटेमध्ये सह्याद्री पठार लागले आणि सह्याद्री पठाराच्या पायथ्याशी खूप वाड्या होत्या, गावे होती. त्यातली 1-2-3 गावे आपण बघितली असते. आणि वाटेमध्ये हा एक धबधबा होता, हा धबधबा देखील दाखवला आणि एका ठिकाणी थांबून तुम्हाला हिरवागार निसर्ग आणि धुके आणि सह्याद्री पठारामधील घनदाट जंगल देखील दाखवले. तर मित्रांनो, तुम्हाला पण अशा निसर्गामध्ये यायचं असेल तर नक्की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वत्र सह्याद्री पठार दिसतील आणि या पठारामध्ये आल्यानंतर तुम्हाला या निसर्गाचा अनुभव येईल आणि या निसर्गामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय हे देखील कळेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता पाऊस पडत आहे, त्यामुळे त्या पावसाचा अनुभव पण मी खूप आनंदाने घेत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर निसर्गाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.